डॅनी रे वर गळा बोलणं रे गळ्या माझ्यासोबत. मी आलो ना तुला भेटायला. हा काऊन एवढा रुसून बसला गळा तू? कमला कमला व कमला कमला व अबे मी कमला नाही बे. मी मोठा बोलून राहिलो ना. कमला कमला काय करून राहिला? त्याच्या आवडचं नाही का नाव काले घेतं? हा जसा काही तिचा जप लावला तुनं करणं. हा मी हा मोठा. कमला पाहिजे मला. आली नाही का ते मला भेटायला? मोठा कमलाला आणणार रे. मला आठवण येऊन आली तिची. कमला व कमला. काय तिचं नाव घेऊन राहिला गड्या? तिच्यासाठी तर तुनं मार खाल्ला गड्या. हा अजूनही तिचा जप करणं सोडून नाही राहिला तू. हा कमली कमलीच करून राहिला गड्या. मी एवढा तुले प्रेमान बोलून राहिलो. मी आलो तुले भेटायला. माझी बोलणं सोडून तुले कमली सुसून राहिली. सांगा गड्या आता कसं रे तुया? हा कमली जास्त कमली कमली करून राहिला गड्या तू. हा असं काय ऐकणार नाही. याच्यात जाऊन बसाच लागेल मला. हा आणि मग याला समजून सांगा लागतील कोणत्या गोष्टी. नाही तर मग कमलीचा जप करणं काही हा सोडणार नाही. हा पुरा चिटकेलच आहे कमलीले. कमला मोठा मला कमली पाहिजे ना. मोठा आला गाडी तू ये ना मला. मै कमलीने आधी गाडी मला भेटायले. मोठा मोठा रे बसणार रे ये ना. हो आणतो ना तिली आणतो भेटायला. तू पहिले कसं पद्धतशीर सुद्धा होईना. तिले भेटायला आणतो मी. जरा काय सोडेल बाईचा जप करून राहिला त्या कमलीचा. घ्यांना देणं गड्या ये ना माझं येणं बसेल ये ना. वर बसणं तू ये रे मोठा. बसणं जोटी बसणं वर. सांगतो तुला एक गोष्ट सांगतो ना. वर ये ना. बापा येतो वर येतो. बापा वर येतो बसायला. हे काढायला लावता तू यानं काय मला ना बोलता येत ना पाहता येत का? हे काय लावून ठेवलेलं का? मग तोंडाले असं मुचक. काढायला लावा पहिले डॉक्टरले. हे काय लावलं बा? बापा तुझ्या जीव वाचासाठी लायला डॉक्टरनं. डॉक्टर का पागल झाला का ले का? हा त्या सास घीस कमी पडला. सास घ्यायची मशीन आहे ते. हा ते लावतच असतात. हा तू माझी गद्दारी केली. तू माझी गद्दारी केली ना. मी नाही एवढा मार खाल्ला गावात. तू मला वाचवायला नाही आला. कुकडे गेलता तू पोहून? अरे हो हा त्या बुड्यानं किती मारलं मला. उलट टाकू मारलं. त्याला असताना नाही म्हणत. आता आला तू मला पलंगावर पडायला. मी तर पाय आली. तू हरामखोरात बसतो नाहीस तू. कलंक खास कलंक. बा मी सासऱ्या घरी गेलतो गळा बायकोली घेऊन रे बा. माय बायको चा बाप बिमार होता ना. काय करू सासराच बिमार पडला बघता. मग त्याला भेटायला गेलो. बाप्पा इकडे कांड झालं तुझं. नाही तर मला असं वाटतं का तुला मार खा म्हणून. तुझ्या बदला घेतला मी. गेलतो टकल्याला मारलं मी त्याला. झोडला चांगला. तिली झोडलं कमलीले. तिली पुऱ्या हाग्या मार दिला मी कमलीले बी. तुला कमलीला मारलं का? कमलीला मारलं का तुला? कमलीला काल मारलं तुला? त्या टकल्याला मारता लागलं तू. कमलीला मारलं का तुला? कमलीला मारलं वाया. लढून राहिला काऊन नाटका करून राहिला? एवढा काय जीव गुतला का तिच्यात तुझ्या? कमली करून राहिला वगारून राहिला मगापासून. मला घरी घे बरं. सुट्टी हे लवकर. हे आपल्याला दवाखान्यात थांबणार नाही. मला कमलीला भेटणार पहिले. तुला मारलंच आहे त्या कमलीला. कमलीला मारलं. किती लागलं मला पाहू दे. तिला किती लागलं पाहू दे भले. ठेव ना. घेतो सुट्टी घेतो ना बापा. कमलीच्या जाऊन बस. मग तिचा नवरा तुला डबल धबाकुटी सारखा कुट्टे. आणि मग डबल आपण तुला दवाखान्यात आणू. बिन लाजायले एखादा अजून सुद्धा झाला नाही. जरा जर कमली आठवणी राहील त्याली. बरं कुठ बरं त्या डॉक्टरले बोला. तू सुट्टी घे लवकर. सुट्टी घे. मला जाणार घरी. मला टिकवर म्हणून नाही राहिलं. मला कमलीला भेटणार. हो घेतो सुट्टी बा. तुला काही गमणार नाही कमलीला भेटल्याशिवाय. घेतो लवकर. तू काय बैलासारखा पैसे राहायचं बे. का सांगितलं तेवढं करत नाही का? जाय ना त्या डॉक्टरला भेटणं. तू जाय ना उठणं. उठ लवकर. जातो थांब. बाबूराव चाललं गड्या. बुड्याला पाहून येऊ ना आपण. डॅनी बुडा आणला घरी. नाही सदाभाऊ मी काही येत नाही बा. माझ्या घरचं थोडंसं वातावरण बाई केला. 2 बायकांत फजी द्या आहे का?
दोघीची इकडे लिटापिटी चालू आहे बापा. मी काही येत नाही. तिकडे गेलो तर इकडे कसं खुणाखाली होऊ शकते. काही खरं नाही माझ्या घरी व्हायला आता. बेकार नांद आहे राजा. दे ना बेटा, बाया बाया बाईचं पायत बसतील ना, चालणार का? तू काय एवढा भेत राहायचं बिले का? पादर पण गेले का? इथले का आपल्याला पडले का या गोष्टी? इथले का काही ना राजा सदाभाऊ, 100 बळकर एक खतरनाक काम आहे ना अडीचा. पुराणा घेऊनच निघतात दोघी जणी. सकाळीच मोडलं मी भांडण द्यायचं. हा, आता जर मी इकडे तिकडे फाकलो की नाही, बस तोडा तोडीच आहे माझ्या घरात. काही खरं नाही आहे. बेकार नाद व्हायला आता हा. किती शोक आहे मग 4-4 बायका वागवायचा? घे मग आता हिसके. हा, जमलं की नाही? आता झाले भांडण सुरू. आता बसा आवर ना, काम धंदा सुशे ना, काही ना काही. बसा द्यायचं निपटत. काय का बाबूराव, कसं रे माणूस असल्या का तू? आलं ते मला लक्षात आता. माझा शोक मलाच व्हायला. काही घेणं देणं रिकामे कामं केले मी. दुसरी बायको आणली घरी. हा, तिकडे एखादी वागायला फुरली ती पण घरात नाही आणायला फुरली. हो बापा, बेकार नान झाला हा. मला मोडता मोडता भाकर गोळणी लागून राहिली. काय करू मी आता? पुरी पोरी केली काम आहे माझ्यात. दे आपस थोडा थोडी करतात. एखादी कशी गचकन गचकली तर मुतल्या. हा, तेवढं त्या डोक्यात टेन्शन तेवढं हलकं होते. चाल ना भेटून येऊ ना बुढेले डॅनी बुढेले. हा, अजून तो बुडा म्हणून का रे बाबा बुरा आला नाही मला भेटायले. चाल बाबा, कसं गावातले लोक म्हणतात थोडा थोडी ते करते ना, जलात मी जाईन. हा, काही राजा काही सांगत राहता का सदा तुम्ही? हा, बाई घरी कसं परेशानी आहे बा. मी काही येऊ शकत नाही. तर डॅनी बुडा काय म्हणे, गाव काय म्हणे, गावाचा अजिबात विचार करत नाही मी. मा लागीन मध्ये हो इकडे बेकार नाद व्हायला आता. मला भाकर नाही गोड लागून राहिली. काय सांगू मी तुम्हाला? तुम्ही जावा जाणं असेल तुम्हाला तर झटकनी मामाला पाहू द्या का. तू बाय पहिले भेटले का? हितल्या सारखा पादरा माणूस नाही पाहिला रे बा. अरे बायकाले का ढुसठास फुरफार. कसं नवरा असला घरी कीच करत असतात. नवरा बाहेर गेला की नाही मस्त गोड गुलाबीन राहत असतात त्या. तुला हेंबाळ्या अजून समजलं नाही. साऱ्या राहत असतील गोड गुलाबीनं. पण माया बायकाने राहू शकत हो बापा. हे आता आगीचा वयाचा हा. हा, काही खरं नाही हे. कसं तुम्ही जा बा लवकर सटकन येतो. तसं त्याने जर ऐकलं की नाही अजून तुमचाही पेशी नाही की नटीचा. बरं बापा काय तर नाही पट्टूया बापा, चाललो. काय लेको पोरे हो तुम्ही? जवान सारखे जवान पोरे. जाणं याटो गिटो आणन घरी नेणं आहे की नाही गळ्याली? हा, अरे काय तोंड पाहून राहिले तुम्ही आमचं? हा, जाय भाई याटो आण. हा, आज लोक तर तयारी पाहिजे होती लेको. घरी जाणं आहे की नाही? या बुड्याला कबूल करा. ह, घरी गेल्यावर अगो कामं करणार नाही काहीच. तर या बुड्याला घरी ने तुम्ही, नाही तर दवाखान्यात ठेवतो. हा, फालतू घरी गेल्यावर काय अगो कामं घरी ना बुडा. फालतू डबल आणा लागेल वापस. सांगा हो, अगो कामं करणार नाही म्हणून घरी. नाही मग गेल्यावर कसं चालले भेटेले कसं ते धंदे बंद करा आता. करत नाही तर अगो काम. आणि तुम्ही काही ते डाऊट घेऊ नका त्याच्या. काही नाही, आता तो सुधारला गडी. आता काही नाही, आता कोणाच्या नांदणे लागत तो. झालं ते गेलं गंगेल पावलं ते. आता जावा तुम्ही ऑटो गिटो घेऊन या. नाही, ह्या बुड्या तोंडून ऐकू द्या आम्हाला. हा बुडा भावा नाही बाबा, आठवून गेल्यावरच जाईल दरसा भेटायले. काय सांगता येत नाही या बुड्याचं. मी ना ऐकलं नाही का? तुमच्या दोस्त बघ कसं कमली म्हणून मला भेटायला जाणार. हा, पहिले बघ या बुड्या तोंडातून कसं मला ऐकू द्या. गड्या डॅनी, कसं सांगून दे बा तू. नाही तर मग कसं घरी गेल्यावर आणशील डबल 30 दिवस वापस. कसं तुझ्या काही भरोसाच नाही. तुला कसं त्याशिवाय सुचत नाही काही. एक तर कसं तू आता पडेल पलंगावर. 6 दिवस झाले आम्हाला माहित आहे. अंग नाही धुईल, तोंड नाही धुईल, अटीसा खरकट या उघडी त्या नांदा जा. सांग बापा, तोंडाने सांगते जाणार नाही म्हणून भेटायले. हा बुडा जरा सुधारी घाला येईन लावली किरकिर मागे या बुड्याच्या. हिटल्या गाठीच बेसूद ना बुडा. बुडा डबल वापस नाही आला दवाखान्यात. आले का हे लोक असतील तर असो रे बापा. बिमार माणसाला सुसू देत नाही. आता या बुड्याच्या काय होते, भुजला पापड फुटत नाही. घरी गेल्यावर काय करणार हा बुडा? पण यायला मोठा डाऊट आहे ना बुड्या. काय आले का माणसं असतील तर असं बाहेर गावातल्या आपल्या. अकला गिकला आहेत की नाही रे? हा, लोक होतो आता बिमार होता, दवाखान्यात पलंगावर पडेल होता, त्याला ऑक्सिजन लायल होतं. आणि आता ते कामं करणार आहे का तू? डोकसं पाहिजे की तुम्हाला काही जर असं. डोकसा आहे की खोकसा आहे तुमचं? रिकाम आहे का? मेंदू नाही का त्याच्यात? काही बोलत नाही ना आपलं पागलासारखं. आम्हाला अकला गिकला साऱ्याचा मेंदू बी आहे आम्हाला. पण या कसं डॅनी बुड्यावर आमचा भरोसाच नाही. हा बुडा काय करीन तर कसं आम्ही ना आमच्या कानानं ऐकलं ना. काय म्हणत मग तुमच्या कलंगावर तुम्ही बसलत. काय म्हणे हा बुडा? काय म्हणे? काय म्हणे सांगा ना तुम्ही. अबे पोट्ट्या, त्याची कशी बुद्धिभ्रष्ट व्हायला. मेंदूले मार लागेलाय त्याच्या. तो काहीतरी बडबड करते. काय आता करणार आहे का तो आता काय होते ना. आता काही नाही, उठत नाही तो जाग्याने, उठत नाही तो. आणि काय तू विचारून राहील तुम्ही काय म्हणे. चला याटो आण मोकड्यानं. चला आपण पायदल जाऊ. ह्याच्या नांदी नको लागू तू. हे बोगस हे मला मारायला नांदी लागेला दोस्त. अर्धा घंटा झाले अटी उभं राहून ठेलाय. मला उभं करेला येईन. सांग आता माय पाय गवून आले अटीचा. आणि हे विचारून आले भेटायला जाशील का. आणि गेलो तर आता हे काय करणार आहात माय?
तर असा तेडेला हा बुडा, मग काय घरी नेता या बुड्याला वाटी दवाखान्यात ठेवा. गरज नाही रे बाबू मला दवाखान्यातून घरी न्यायची, मी जाऊ शकतो. हा समर्थ आहे मी. चाले गड्या मोठा चाल बरं, आपण पायदल जाऊ. निघ कर गण. हे खेळलं सुद्धा झालं नाही तर निघले खरं. अरे थांबा हो बापा. हा अजून गावातले लोक मलाच म्हणतील आबाले ऑटोत नाही आणलं, पायदल पाठवलं. चला बापा, आणतो ऑटो. थांबा थांबा. आला का माहिती आता हा बिबा भरेले काय म्हणते आता हा. काय बुडे, काय आराम करून राहिली का बाबा? आला ना तुया यार. हो झाली त्या डॅनी सुट्टी. येते दादा तुला भेटायला तो आठवड्यात असेल तुले बी बुडे. हा तुला तर काही दुकानदारी मांडली मा वाळी घ्या बुडे भाटे बोलवणं. हा काही बाबा या वयात काही थेर मांडणं लावले तुला तर. कोणता आहे रे, कोणता माया यार आहे हा. मा नवरा सोडून मी दुसऱ्याजवळ जाईन काय? जसं शिल्लक भाजून राहिला का तू हा. नाही भाऊ बुडे, म्हटलं त्या डॅनी बुड्याला सुट्टी झाली आता पाहिजो बरं जरा सांभाळून राहायचो. येईन नाही तर वाळी घ्या. हा कधी खेळ करीन बुडा काय सांगता येत नाही बरं. तुझ्याच नावाचा जप करून राहायला म्हणतात तो बुडा. कमली कमलीत गाऊन राहायला गाणं. कसं बुडा बाई केलाय बरं पाहिजो जरा लक्ष ठेवजो. नाही तर मग कसं इकडे कुठं राहायच दाबेले. सुट्टी झाली तर मग मी काय करू हा. असं बरं दाबीन मध्ये तू कुठे बी हा. आणि तुला काय एवढं पडलं रे हा. तू मला एवढं सांगायला येऊन राहिला, तुला काय भेटते वाटते? थेडग्यानं पाठवलं का रे तुला? त्यानं पाठवलं का तुला असं सांगायला हा. नाही बुडे तुला राग नको येऊ बा. तू मावरच उलट बा. मले मले असं गरम मध्येच बोलतो बा माशी तू. अरे जरा शांततेत घेत जाय ना. आता मी तुला चांगलं सांगायला आलो. कसं तुझ्या नावाचा जे पुन्हा तू बुडा कमली कमली वसनं राहिला ते सांगायला आलो मी तुले. पण तू मावरच उलटी भडकून राहिली बापा. मग आता तो जप करून राहिले थेडग तर मग मी काय करू सांग ना. मला सांगून काय आहे मला सांगून काय भेटून राहिले तुले सांग ना. काय नवरा आहे ना माझ्याजवळ. मा नवऱ्याला जर असं माहित पडलं की नाही बाबू तर मा नवरा तुले बी झोडीन बरं. हा तू लवकर निघ गठून सांगून राहिली मी तुले. काय बा तुझं सांगायचं सुद्या जमानाच नाही बा. हा आता मी तुले चांगलं सांगायला आलो बा बुडी. हा तो बुडा कसा बैकेला जरा सांभाळून राहायचो. तुझ्यावर त्याचं दिलेलं आहे त्या बुड्याचं. तर कसं कधी काय घोर करीन तो बुडा काय सांगता येत नाही. एकतर्फी असलं की बजेट भुकत असते पोरं. हो मागे माहित नाही का वावरात कसा खेळ केला बुड्यानं. तसं झालं कधी तर आता कुठचीच राहायची नाही बुडे तू तोंड व्हायले. आपले लोक आज आपण आपल्या लोकांना सांगा असं वाटते. पण तू मावरच गरम होतं बापा. मग तू माही शान काढून राहिली घेन नाजीनं. हा घे बापा पाय बापा घे दणके मग. हा तो बुडा आला आणि बिफरला की मग सांगतो मला. मग येशील तू शिवलालनं खरं सांगितलं होतं. शिवलालनं खरं सांगितलं होतं म्हणाले. ते तू काय सांगून राहिला आता. ता मा बुडा घरी नव्हता ना म्हणून ते झालं तसं. आता मा बुडा घरीच आहे ना. आता येऊ तर दे त्याले थेडी आले. आता पाहते ना मानवरा मग त्याचा हात कसा आहे तर. आता हात तर लावून दाखव म्हणा त्याले. तर बस ते थेडग फक्त घराच्या बाहेर तर येऊ दे माया. ते उभं तर राहू दे. पाय ना मा कसा बुडा बिफरते तर मग त्याचे हाल पाय डबल कसे होतात तर. मग हिसके घे दणके मग मला काय घेणे दे ना. मी आलो चांगलं सांगायला लोक आहे केलं तयार नाही तर माय. मग बरोबर डॅनी बोय तू चांगला पण येईल दाबरे बा. हा इले त्याच्याशिवाय जमणारच नाही हिचं. इले सुद्धा सांगून राहिलो तर ऐकून नाही राहिली माय. घे मग हिसके डॅनी आला की काय करा लागते मा कोणतं वाया चाललो. हा इले दाबेलेच पाहिजे डबल. हे बुडी तोऱ्याचा सायाची डोंगरी हे बी. हा डॅनी डबल दाब. हा डॅनीला बोयकून दे तुम्ही आता डबल आणतो घालतो बुडा टिसा. मग इले समजेन काय असते तर गेम. डॅनी कर बरं आराम. झप बरं गड्या जरासा. हा एक तू तुझ्या डोळ्या नाही का झोपून राही. तू डॉक्टरनं झोप्या सांगितलं तुले. काय मुकड्यानं झप बरं. हा मी तुला लागलं असतं खिचडी मिशळ आणतो. आता घरी जातो करून आणतो. गड्या आम्हाला झोपच येत नाही ना. त्यांना आपण भेटून येऊ ना. हा कमलीची एक भेट झाली की नाही मग मला झोप लागते मुकट्यानं. तिला भेटलोच नाही ना मी 7-8 दिवस झाले. दवाखान्यातच पोळे लावणं तिचा विचार येऊन राहिला मला. हा तिला भेटा वाटून राहिलं रे मला. काय मेंदू गिंदू सडला काय रे. उठला सुटला की त्या कमलीचं नाव घेतो. काय सवय गड्या त्या बघितल्या का. तुला भरी पोटलेली का ती. उठला सुटला की तिचंच नाव घेऊन राहिला. तिच्या नावाचा जप चालू आहे गड्या. आता दवाखान्यात झाला ना एक तुझ्या नातू काहीच काही बोलते ना गड्या. त्या बरोबर कसे माहीत होऊन नाही साल्ट निघतील ना. कसं चुपचाप राहा बाजारा सांगायचा तू. तिचा काही जप करू नको. गड्या काय करू मला गमतच नाही ना करमतच नाही ना मला. हा मला तेच पाहिजे. मला दिसूनच राहिले ना ते माडोया पुढेच फिरते ना ते. काय करू मी सांग ना तू. माधी लाला वाटते तिच्या म्हणून मला तसंच वाटून राहिलं ना आता.
पण ते काय रंडकी आहे का तिले नवरा आहे ना बाबा तुझ्या नांदी काले लागीन ती घेणार जण पहिलेच तर तू नाफत आणाल ती बा बरं घेऊन त्याने रिपोर्ट नाही दिला आणि 376 झाली स्थिती याबरोबर मी अटकलो असतो हा कसं तू अगो कामं करू नको कमली कमली काय बोंबलू नको काही कर तू मोठा पण तिले कसं एकदा मला भेटायला नाही आपण जाऊ भेटायला बाळग्या चाल ना हा ती माई एवढी तमन्ना करत नाही गेलं का हं? एवढा भारी निघलं का एवढी तर इच्छा पुरी करले का काबे एवढा फालतू काल घरावर गोटे आणून राहिला तू हा आताच का दवाखान्यातून आला बा जरा शांतता ठेव ना 7-8 दिवसांनी जाऊ आपण तिला भेटायला कसं तू आता जरासा आराम कर बरं हा जरासं कसं ते दिमाग शांत झाला की नाही मग तुला सुचित आता कसं हं थोडासा तुझ्या कसं दिमाग हलका व्हायला तो कसा आराम कर बा तू जरासा होत नाही ना तुले का ऐकत नाही का बे मोठा माया एवढं काम तर करले का मी कधी काय म्हटलं का तुले हा एवढं करणं मला आठवण येऊन राहिली रे तिची हा लय मला का तेच दिसून राहिले डोळे लावले की नाही तेच दिसते का नक्की लेगा हा सटकला वाटते गड्या याच्या मेंदूवरच परिणाम व्हायला आहे ना याच्या डोक्याचा रट्टा मारायला आणि त्या टकल्यानं बुड्यानं म्हणून हा कमलीच करून राहिला. नक्की परिणाम झाला या डोक्यावर आता सटकला रे गड्या डॅनी काही खरं नाही आता नक्की काही दिवसात गोटे मारते लोकायले हो नेतो मी तुला भेटायला नेतो फक्त तू आता घेऊन जरासा आराम कर बुवा हा मी तुला लागलं डबा गिबा आणतो घरून बनवून आपण दोघं जण जीव आणि जेवल्यावर मग आपण भेटायला जाऊ आता कसं तुझ्यात पावर नाही ना काही हा चालता जरी येत नाही का पायात तर पायात कोण राहिले ते खाऊन पिऊन जाऊन मग आपण बरं आता तू म्हणून राहिला तर मी आराम करतो बरं हो नाहीतर मग कसं मला भेटल्याचे चेन नसतं पडलं रे बापा हो पहिले कसं भेटणं महत्वाचं मग पुढचं पुढे पण जाऊ दे आता तू म्हणून राहिला तर आराम करू हा खाल्लं पिल्लं की जरा एक पावर बी येते मग पुढचं काम कसं आपल्याला सुचते कमलेली भेटलं की कसं पावर पाहिजेच माणसा हा मग झोपतो मग मी आता डबा घेऊन मग तो कर आराम कर हा मी येतोच घरून